तसं शेतकरीच हा नाद करू शकतो. तसं आता काय झालंय, पैसे जोराबी नाद करणारी भरपूर या क्षेत्रात आली ती. बरं आर्थिक अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याकडनं हे नाद पूर्ण होईना झाला. तीच आता शेतकऱ्याची एखादी चांगली वस्तू डायरेक्ट उचलून एखादा मोठा ज्याच्याकडे पैसा आहे का नाही तो लगेच उतरतो या क्षेत्रात. नमस्कार मित्रांनो, आज आपण बेलेवाडीत आलोय. बेलेवाडीकरांचा आदत किंग रायाभाई आपल्यासोबत आहे आणि आज आपण त्याची मुलाखत घेणार आहे. तर नमस्कार. नमस्कार. मालकाचा परिचय आणि बैलाचा परिचय करून द्या की. मालकाचं नाव बालाजी संजय जाधव आणि करण माने घरनिकी. काय सांगाल बैलाबद्दल? आपण बैल कुठून घेतला? बैल आम्ही गाडीतनं घेतलाय. पेटला गाडीची ती वासरांची मैसूर त्या गाडीतून घेतलाय बैल. बैल घेताना नक्की लक्षणं वगैरे काय बघितली बैलामध्ये आपण? लक्षण आता शिफ्टीला बैल बघा, बारीक आहे शिफ्टीला, तोंडाला, परत ना पल्ल्याला, त्या हिशोबाने घेतला तो कोण बघून. असं ऐकून आहे की आम्ही बाबा बैल जाईल त्या मैदानात गटपास करतोय. काय सांगाल आपण बैलाबद्दल आणखीन? नाही, बैल पळतोय बैलानं वासराने. ह्या पहिल्याच मैदानात आम्हाला म्हणजे अपेक्षा बी नव्हती की बाबा वासरू गटपास होईल. त्या मैदानात पहिल्याच मैदानात आमच्या घरच्या गाडीने गटपास केला. तिथनं जी वासरा चालू झाले ती वासरू तिथनं त्याचं म्हणजे स्टार आहे. वासरू तवापासून कावाच गटाला असं म्हणजे माघारी आलं नाही. ठीक आहे. बैलाचं नाव आपण राया ठेवले. राया नाव ठेवण्याचं कारण कळलं का? राया एक सिरियल आता आपलं काय नाव यांचं, विशाल निकम त्यांची मालिका चालू आहे आणि विठ्ठलाचं एक नाव राया येते, विठू राया, म्हणून त्या हिशोबाने आम्ही राया नाव ठेवले वासराचं. बाबा मंडळी, शेतकऱ्याचा नाद असतो हा. शेतकऱ्याने विठू रायाच्या नावाप्रमाणे आपल्या बैला सुद्धा नाव राया ठेवलेलं आहे. तर राया आपला आजपर्यंत ज्या ज्या मैदानात गेला, कोणत्या मैदानात असा चांगला पडला? काय सांगाल आठवण रायाबद्दल आपण? राया तसं आता त्या मानानं आमची गाडी चांगली पळली. त्या दिवशी निवृत्तच गाडी चांगली पळली. गाडी जोट्याला जोटं जुळून गाडी पळली. ती बी दुसरं वासरू, आत्ता दुसरं झालं वासरू, जोडीदाराचं पप्पा मान्याचा सरकार म्हणून. आणि रायाची गाडी त्या दिवशी चांगली पळली, सेमी झाला नाही तिथं. सेमी नाही झाला का? देवाची देवा ह्याचा कनेरचा देवा ही गाडी एक चांगली पळते जाईल तिथं. त्या गाडीनं कावा गटाला मार खाल्ला नाही गाडीनं आतापर्यंत. मंडळी, रायाची गाडी नेवरीच्या मैदानात सरकारसोबत पळाली. सरकारसोबत पळून त्यांनी गट पास केला, पण काही कारणास्तव निसर्गाच्या अडचणीमुळे फायनल हा झालेला नाही. आम्ही ऐकून कलडोनच्या मैदानात बाबांना वासरानं आपलं नाव म्हणजे कमवलेलं, त्याबद्दल काय सांगाल आठवण एक? कलडोनच्या मैदानात म्हणजे आमच्या बैलाला वासराचा पायरा केलता. आदत वासरू घातलं तो बैलाला, पण ती पायरा योगाकडून जरा कॅन्सल झाला. मग ह्या वासराचा आम्ही पायरा केलता, करण ड्रायव्हरनं पायरा केलता, पण ह्याची गाडी गटपास करायला राहिली. कोणाचीच म्हणजे कुठल्याच पोराची अपेक्षा नव्हती राया काहीतरी गाडी राहील म्हणून. कारण वासरं बी त्या दिवशी चांगली आली, ती गावातली पण बैल टॉपची नामांकित पैरं झालं. पण वासरानं त्या दिवशी कडनं पळून सेमी पास केला आणि वासरू राहिलं त्या दिवशी. आणि ते गावचंच मैदान होतं. गावचं मैदान बघा मंडळी, गावचंच मैदान होतं आणि त्यांनी त्यांच्या मोठ्या बैलाला एक आदतचा चांगला पायरा केलता. तरी पण आपला आदत वासरू राहिला असं त्यांना वाटत नव्हतं. पण त्यांनी त्याच्या मालकासाठी त्या वासरानं कडनं सेमी पळून ते फायनलला राहिलं आणि ते गावच्या मैदान आपल्या बैलाचं नाव, मालकाचं नाव त्यांनी त्या वासरानं ठेवलेलं आहे. तर गाडी कोण आणतं आपल्या वासराची? गाडी आमची स्टार्टिंगला करण ड्रायव्हर, सचिन ड्रायव्हर घरनिकी आणि बालू ड्रायव्हर राजेवाडे, ही 2-3 ड्रायव्हर. काय सांगाल ड्रायव्हर बद्दल? ड्रायव्हर काय चांगलं जायचं. तिन्ही पण ड्रायव्हर आमच्या म्हणजे पहिल्यापासून बैलाची पण गाडी, वासराची पण गाडी तीच आणते. ती बैलाची वासराची गाडी यांची करण ड्रायव्हर घरनिकी आणतात. आणि त्याचबद्दल सोडतं कोण वासरू? सोडायला लिंगांना कराडाचं ते फिक्स जायते वासरू, म्हणजे ती सोडते ती वासरू. बघा मंडळी, म्हणजे जेवढा ड्रायव्हर महत्त्वाचा असतो त्याबरोबरच सोडणार सुद्धा महत्त्वाचा असतो. लिंगांना वासराची गाडी सोडतात. काय सांगाल खालच्या वेगा बसणं ते कडपर्यंत वासरू कसं पळते आपलं? वासरू तसं पुढच्या रानात जरा जास्त पळते, खालनं वाईस थोडं कमी जाते. पण तसं स्टार्ट टू एंड त्याला स्पीड एकसारखं स्पीड आहे. तसं गाडी जर साईड लागली तर खोंड जेवढा साईडचा बैलच पळायला पाहिजे त्याला. ठीक आहे, ठीक आहे. आणि वासराचं नियोजन वगैरे करताना काय अडचणी येतात का? नियोजन करताना आता तसं टॉपचे पैरे भेटत नाही. तर तसं आता 1-2-3 मैदान आम्हाला जरा चांगली बैल भेटले ती. पण ह्याच्या आधी सुद्धा म्हणजे हलक्या बैला सुद्धा वासरान पळून गट काढलाय जिथे जाईल तिथे. नाही, चांगल्या पैऱ्यात जर पळावं लागत असेल मंडळी तर आहे ना, संघर्ष करावाच लागतो. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला पुढून बाबांना चांगली बैल सुद्धा भेटत नाहीत. आणि त्याबद्दल बाबांना वासरू आपलं पळते आणि पळून ते नाव करते आणि त्याच्या पळाच्या जोरावर त्याला पैर सुद्धा येतात का पुढे अजून? होय, आता पळाच्या जोरावर ह्याला आता पैर चालवलं, चांगलं पैर येतं. होय हो. त्यापैकी बऱ्यापैकी पैरा आतापर्यंत कोणता चांगला झाला? पैर आता बघा की कालचा सरकारचा पायरा चांगला आहे. परत जांभवणीचा वाशा संकट पहिल्याला पायरा चांगला आहे. देवा सुद्धा चांगला बैल, देवा सुद्धा आमची गाडी चांगली जुळते. परत बाहुल्या पळवलेल्या त्या दिवशी, तेव्हा कराडचा तेव्हा बाहुल्या बी चांगला पळाला. कोणत्या नावं पळते गाडी आपली रायाची? रायाची गाडी श्री केदारनाथ प्रसन्न कैलासवासी संजय जाधव कलेडोन बेलेवाडी या नावानं पळते गाडी. वडिलांच्या नावानं, आमच्या वडिलांच्या नावानं गाडी पळते. तर मंडळी, आपण आता आपल्या रायाच्या जे चाहते आहेत त्या चाहत्यांकडून बाबून रायाबद्दल थोडीशी माहिती घेऊ. त्यांचं काय म्हणणं येते ते बघू आपण.
बघू शकता मंडळी की अजून रायाचे चाहतात, आपण त्यांना आणखीन विचारू की बाबा रायाबद्दल काय सांगतात ते. रायाचं आमच्या गावचं नाव अजून मोठं करलं आत्तापर्यंत करतच राहिलं आहे. महाराष्ट्रात तेवढी आमची चर्चा व्हावी हीच अपेक्षा, दुसरी काय सुद्धा अपेक्षा नाही आमची. बघा मंडळी, चाहत्यांकुंडा एक अशा अपेक्षा आहे की बाबांनो महाराष्ट्रात रायानं चर्चा करावी, बाबांनो रायाचं आणि कलडोनकरांचं नाव मोठं व्हावं, बेलेवाडीकरांचं नाव मोठं व्हावं. रायाचं नियोजन कोण करते? राय नियोजन बालाजी जाधव, करण माने आमचे ड्रायव्हर आहेत ते, सचिन ड्रायव्हर, या दोघं ते करते. तर मंडळी हे आहेत बालाजी जाधव, हे आपल्या रायाचे नियोजन करतात. कसं नियोजन असतं रायाचं काय सांगाल? नियोजन काय एक साधारणपणे आठवड्याभराचा गॅप असावा असं नियोजन असते. हां, म्हणजे एक आदत वासरा त्यामुळे आपण लय काही जास्त दाट पळवत नाही 3 आणि 4 दिवसाला. ते अत्यंत महत्वाचं आहे मंडळी. बघा आदत वासरू आहे, मग त्याला सारखं पळून सुद्धा चुकीचं आहे. कोणता गॅप, किती दिवसांचा गॅप पाहिजे असं त्यांचं नियोजनबद्ध काम असते, मग ते नियोजन करतात वासराचं. तर कसं आहे, मैदानात कुठलं पडतं त्याच्या हिसाबा असते नियोजन. शक्यतो आपण जवळपासचीच मैदान खेळतोय, चोराड म्हणा, इथं निमसोडी, अशी जवळची मैदानं होतावली एवढी जवळची मैदान पडते, त्याच्यामुळे लई लांब जायचा काही विषय नाही. जवळच्या मैदानात म्हणजे कसं आता तारीख बॅनर आधी पडते, त्या आमच्या डोक्यात आधी असते बाबा ह्या तारखेला आपल्याला मैदान खेळायचं. आम्ही आधीच तारीख निश्चित करतो बाबा ह्या तारखेला आपल्याला पळायचं. पायरा परत मग पायरा शेवटच्या आदल्या 1-2 दिवसात कुठला जी चांगला वाटेल, म्हणजे त्यातल्या आपल्या वासराला बघा बाबा गाडी कुठेतरी चांगली पळावी, कुठेतरी लय अपेक्षा नसते आपली. म्हणजे आजपर्यंत आपण मैदानात जातो, कधीच गाडी गोलाला राहिल्या अपेक्षा कधी गेलो ना. आपल्या डोक्यात एक नियोजन असते बाबा एवढं गेल्यासारखं, आपण शेतकरी माणसं आहे, कामधंदा सोडून गेल्यासारखं कुठेतरी एखादा गट निघावा ही अपेक्षा असते आपली. आणि योगायोगानं आता एक 5-6 मैदान गट लगातार जिथं जाईल तिथं गट काढलेला आहे. बघा मंडळी, मालका सुद्धा अपेक्षा बघा, मालक पण असं माहित नाही की बाबा मी डायरेक्ट फायनलला जावं, असं फायनलला राहावं असं काही नाही. जाल तिथं कमीत कमी एक गट पास व्हावा आणि गट पास करून बाबा आपलं वासरू चर्चेत राहावं आणि तो किती दिवसांनी पळवायचा असं नियोजन करतायत बालाजी जाधव. आणखी नियोजन करायला कोण सोबत असतंय का आपण एकटंच करताय? नियोजन कसं आहे, मित्रमंडळ आपलं म्हणजे समजा करण माने घरनिगेच आहे जोडीदार आपला, म्हणजे तो भावासारखाच आहे. त्याचं बी म्हणजे फोन असते सारखं बाबा हे बैल घालू ते घालू, दोघांच्या एकमेकाच्या इच्छाऱ्यानं. परत माळशिरचा अजित मान्य आहे म्हणा, आगा शिवनगरचं राजू पाटील आहेत ती, परत म्हणजे बाकीची आपली जी सहकारी आहे ती सगळी जायती. असं कलडोन मधली पण आपली जे जेवढी सगळी बैलगाडा मालक येते का नाही, त्यांचं बी असते त्यातनं म्हणणं कॉन्टॅक्ट असते बाबा ह्या बैला गाडी आपली चांगली पळली ती. त्याच्यामुळे जे चांगलं वाटेल बाबा, चोराडला समजा आता एखाद मैदान पडले तर तिथं कुठला बैल आपल्याला चांगला वाटेल ते आपण घालत असतो, असं काय विषय. म्हणजे नियोजन करताना सुद्धा सगळ्यांसोबत सगळ्यांना जसं पटेल तसं नियोजन तुम्ही करताय. वैयक्तिक आपण असा कुठला निर्णय घेत नाही, आधी सगळ्यांनी 5-6 जणांचं विचारून बाबा कस करूया काय करूया असं, त्याच्या हिशोबाने मग जे चांगलं वाटेल ते करू तू नियोजन, काय अडचण नाही. कसं असतंय मैदानावर जाण्याचं वगैरे नियोजन कसं असतंय आपल्या? मैदानावर काय आदल्या दिवशी गट काढल्यावर कितव्या गटात गाड्या त्याच्या हिशोबाने इथनं निघायचं. परत काय पोरं ज्या काय जणांनी काम असते ती, ज्याला काम आहे त्याला काय आपण फोर्स करत नाही. काम जे त्याची मात्र कामाला पहिल्यांदा प्राधान्य दिलं पाहिजे. काम ज्याला नसेल ते 2-4 जण जरी असले आम्ही जातो मैदानावर. उन्हाळ्या दिवसात कसं असते सगळी पोरं निवांत असते ती, कामं बी जास्त नसते त्यावेळेस 10-15 जण असते ती 100%. आणि आता ज्या वेळेस काम असते त्यावेळेस 2-4 जण जरी असते काय विषय नाही. पोरासनी शाळेतल्या पोरांनी रविवारची सुट्टी असली की पोरं भेटतात, काय अडचण नाही. म्हणजे बघा मंडळी, नियोजन सुद्धा करतात आणि त्याबद्दल आपण कुणाला फोर्स नसतोय आमच्यासोबत चला किंवा असं काय नसते. आणि महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मालक, शेतकरी आणि शेतीच्या जीवा हा नाद जोपासतात. शेतीच्या जीवा नाद जोपासताना हा काय अडचणी येतात का तुम्हाला? आता तसं सांगाय गेलं तर लय अडचणी असते त्या. कसं असते, शेतकरी म्हणजे आता 100% अडचणीत आहे का तर आहे. आणि शेती करून येऊन नाद करायचं म्हणजे एवढा विषय सोप्पा नाही. बोलाय सगळ्या गोष्टी सोप्या असते त्या, सगळी नाटकं करायची पण पैशाची तेवढी नाटकं करायची नाहीत. त्यातनं बी आपण कसं आता वस्तू पळते चांगली, आपल्याला नाराज करणं आपलं कुठंतरी इकडे तिकडे 500 जुळवाजुळवी करून शान आपण ही नाद करतोय असा विषय. पण आपण बघू शकता की बाबा, आपण असं म्हणतोय की बाबा खरं आहे, पण शेतकऱ्याच्या दावणीला बैल दिसतो. काय म्हणणं आहे तुमचं? तसं शेतकरी हा नाद करू शकतो. तसं आता काय झालंय, पैसे जोराबी नाद करणारी भरपूर या क्षेत्रात आली ती बरं का. तसं म्हणू शकत नाही शेतकरी नाद करू शकतो. उलट शेतकऱ्याला ह्या नादात अडचणी यायला लागल्या. आता मी स्पष्ट बोलतो, काय विषय झाला, शेतकरी आर्थिक अडचणीत असल्यामुळे शेतकऱ्याकडनं हे नाद पूर्ण होईना झाला. तीच आता शेतकऱ्याची काय चांगली वस्तू डायरेक्ट उचलून एखादा मोठा ज्याच्याकडे पैसा आहे का नाही तो लगेच उतरतो ह्या क्षेत्रात. आणि पैसे जोरा पैऱ्याला सुद्धा एखादा पैरा 20 म्हणतोय ना, ही 25 घे पण आपण पळू असा विषय चालला आता ह्या क्षेत्रात. तसं शेतकरी 10,000 एखाद्या बैलाच्या वायदे सांगितलं तर शेतकरी 2,000 सुरुवात करा, भाडं देतो या असं करूया अशी सुरुवात. म्हणजे शेतकऱ्याचा नाद आहे का तर आहे 100%, पण ते आता कुठेतरी कमी प्रमाण दिसायला लागले का तर लागले.
बघा म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा बालाजी जाधव यांनी मांडला की बाबांनो शेती जीवावर नाद करणं पण एवढं सोपं राहिलं नाही. याचं कारण म्हणजे काय वायदी वगैरे काय म्हणाले याचं कारण काय? वायदीचं लय प्रमाण तसं वाढलेलं आहे. हा. ज्यांनाच काय जणांनी सवय जी लागली वायदी घ्यायची ते वायदी घेतल्याशिवाय बैलाचा कचरा सोडत नाहीत. ही महत्वाचा विषय आहे. ते ज्याला समजा एखादं बैल कसा पळतोय ना 10,000 रुपये घेतल्याशिवाय ती कचरा सोडत नाही. ते त्यांचा ठेका असतोय 10 तर 10. तुम्ही माणसाला मी 5 देतो या ती बघत नाही तुमची गरिबी आहे का तुमचा किस्ता पळतोय काय. तुम्ही 10 दिले की तुमच्या वासराचा व्हिडिओ सुद्धा बघणार नाहीत असं विषय. मी काय म्हणतोय बाबा 5च्या ठिकाण जर त्यांनी त्या वासराचं स्पीड जर बघितलं तर ती गाडी पळायला काय अडचण येणार नाही. 100% कसं असते मन प्रत्येकाची सारखी नसते ती. ज्याचा त्याचा विषय असतोय ज्याचा प्रत्येकाचा आता आज त्यांचा पळत असतं उद्या आपला पळणार आहे. फक्त आपण ज्या दिवसाने गेलो ते दिवस विसरून येते माणसानं. अशी बी काय उदाहरण आहे ते सुरुवातीला तळागाळात असते ती आणि त्यांचा परत बैल पळायला लागला की पहिले दिवस विसरून जाते ती माणसं. परत ती बी म्हणजे जे आता मी समजा म्हणतोय मी की 5,000 बैल द्यावं माझा उद्या पळायला लागल्यावर मी बी ते जाणलं पाहिजे बाबा आपण 0 वर गेलोय कुठेतरी हे व्हावं मनुष्य. म्हणजे त्यांचा मुद्दा अगदी रास्त आहे मंडळी की बाबांनो एखादा शेतकरी असेल गरीब बैलगाडा मालक असेल त्याचा जरा विचार केला पाहिजे की बाबा वायदी घेताना आपण वायदी कशा प्रकारे घेतोय. जर त्या बैलाचं खरं त्या वासरात जर खरं स्पीड असेल तर बाबा वायदी थोडी कमी घेऊ द्या. त्यांनी त्यांच्या खर्चापुरता आहे की बाबा यायचं आहे त्यांना ड्रायव्हर असते बाबानो सोडणारे असते कोण असं काही कोणाच्या पाठीमाग फुकाट येत नसते. घेऊ द्या थोडीफार पण बाबानो एक अडचण निर्माण होईल आणि बाबानो एखादा स्पीडचा बैल जर त्यांच्याच दावणीला आहे असं राहत असेल तर ते मात्र चुकीचं आहे. याबद्दल काय सांगाल तुम्ही? तीच म्हणणं आहे ना ज्याचा समजा एखादं वासरू पळतंय चांगले तर एखादं मैदान आहे म्हणत नाही प्रत्येक मैदान तुम्ही बैल फुकाडे पण एखादं मैदान तुमच्या सवडीनं का होईना द्यायला बैल काय अडचण नाही असं माझं म्हणणं आहे. तर बालाजी जाधव आणखीन बाबून काय सांगाल गाडी वगैरे कसं नियोजन असते न्यायला आणायला जायला? गाडी किरण बंडगर एक असतोय गावातला त्याचं काय नसते म्हणजे ते समजा गाडी इकडे तिकडे असली तरी मग तन्वीर मुलाने आपल्या बेलेवाडीतलीच गाडी आहे ती एक असती गाडी. तसं काय दोघाची बी गाडी म्हणजे सांगितली की ती म्हणत नाही बाबा एवढं भाडं द्या तेवढं द्या. भाडं ठरतं 100% पण आपल्याकडे जेवढं आता समजा 2,000 भाडं ठरले तर आपल्याकडे 500 असलं तर आपण 500 देतो. एखाद्या मैदानात 2,000 नसतं 1 रुपया सुद्धा देत नाही. जे काय असेल ते परत समजा त्याचं एकदम 5-7 हजार झालेत आपल्याकडे येईल तर 6,000 1000 द्यायचं 500 2-4 महिने जरी झाले तरी काय बोलत नाही बाबा एवढं भाडं थटले तेवढं. हा सगळा मित्रपरिवार सगळा मित्रपरिवार काय सांगाल काय बघा आपण त्यांचा बैल आहे ते बैल आपला बे आपला म्हणून आपण असं म्हणत नाही की ही दुसरा बैल आहे आपला बैल आहे म्हणून आपण गाडी देतोय त्यास. आपण असं भाडं एवढं दे तेवढं दे दुसऱ्या आणि भाडं दे 2,000 दे 4,000 दे तसं नाही. आपल्याला डिझेलला पैसे दिले त्यांनी तरी आपल्याला वाचायचे. म्हणजे बघा मंडळी समाधान आपला राया कुणाकुणाच करतोय कस करतोय त्यांची सुद्धा अशीच अपेक्षा आहे बाबा आपला बैल आहे आपला बैल म्हणून जावा. ड्रायव्हर बाबांनो ती बाकी सहकारी असतील बाबांनो सुट्टी मेकर असतील त्यांनी जर असं जर आपला बैल म्हणून जर सगळे जटले तर बैलवर जायला काहीच अडचण येणार नाही. काय म्हणचाल बालाजी जाधव? हो 100% सगळ्यांचं सहकार्य असल्याशिवाय घडत नाही काय. जर म्हणजे समजा बैल कुठेतरी आपल्याला चांगल्या ह्याच्यात पळवायचा असला तर प्रत्येकाचं सहकार्य पाहिजे नाही तर प्रत्येकाने रागाला येऊन रुसून ते खेळ पुरा होत नाहीत असं नाही. तरी बाबांनो बालाजी जाधव यांनी एकदम असं मुद्दा मांडला ती बाबांनो खरंच असं एक व्यक्तिमत्व पाहिजे बाबांनो काय अडचण येतात बाबांनो ही अडचण त्यांनाच नाही असं कित्येक शेतकऱ्यांचा नाद आणि कित्येक शेतकऱ्यांना तो असा अडचण येतात त्या अडचणीचं बाबांनो निवारण करण्यासाठी त्यांनी जरा आज आपल्याला सांगितलं त्याबद्दल बालाजी जाधव खरंच तुमचं धन्यवाद. आणि इकडं आपला रायाबाई आहे आपल्या रायाबाईला आपल्या चॅनलकडून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा आणि असंच आपल्या रायाबाईने तुमचं नाव अखंड महाराष्ट्रात करावं एवढीच सदिच्छा. धन्यवाद.